कोरोना संक्रमण व पसराव थांबविण्याच्या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूबाबत निर्देश दिले होते। यालाच अनुसरून धारणीत पूर्ण बंद व जनता कर्फ्यूचे चित्र दिसून आले। सकाळपासूनच रस्ते सुनसान दिसत होते। रहिवासी वस्ती तसेच सर्व प्रमुख चौक आदी ठिकाणी एकही मनुष्य फिरताना दिसून आला नाही। दुकाने प्रतिष्ठाने सर्व बंद ठेवण्यात आली। धारणी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय काळे व पोलीस निरीक्षक LK मोहन दुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कर्फ्यू दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावली। सध्या धारणीमध्ये कोरोना व्हायरसबद्दल जे कर्फ्यू लागला होता ते नागरिकांनी उत्स्फूर्तपणे 100% बंद पाळलेला आहे। सर्व मेडिकल टीम, पोलीस आणि इतर सर्व कर्मचारी कर्तव्यावर हजर आहेत आणि नागरिकांनी स्वतः घरात थांबलेले आहेत आणि 100% हे बंद झालेलं आहे। सगळ्याच मेळघाटमध्ये हे बंद केलेले आहे आणि याबद्दल सर्वांनी खबरदारी घेतलेली आहे। याबद्दल कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशामध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आले होते आणि या जनता कर्फ्यूचा असर आपल्याला धारणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। धारणी तालुक्यातील जेवढे प्रतिष्ठाने आहे आणि दुकाने आहे हे सर्व बंद अवस्थेमध्ये दिसून येत आहे आणि जनता कर्फ्यू असल्यामुळे लोकांची गर्दीसुद्धा रस्त्यावर दिसून येत नाही। याचा अर्थ असा की धारणीमध्ये 100% जनता कर्फ्यू हा यशस्वी झालेला आहे। मी तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, मेळघाट। धारणी येथून तस्लीम शेख यांचा हा वृत्तांत।